अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। नमस्कार. जर तुमच्या परिवारामध्ये कोणी 10वीची परीक्षा देत असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर सिद्धांत एज्युकेशन करिअर फाउंडेशन नागपूर मार्फत एनडीए, JEE आणि नीट परीक्षेसाठी फ्री क्लासेस सुरू केलेले आहे. आणि जे विद्यार्थी आता 10वी परीक्षा पास होईल तर त्यांना या ठिकाणी आपला अर्ज करता येतो. तर हे क्लासेस निवासी असून तुम्हाला 2 वर्ष या ठिकाणी ट्रेनिंग दिल्या जाणार आहे. तर 120 विद्यार्थी या ठिकाणी नियुक्त केले जाईल. जर तुम्हाला यांचे क्लासेस करायचे असेल तर यासाठी एक एंट्रन्स एक्झाम घेतल्या जाणार आहे. आणि जे विद्यार्थी मेरिट मध्ये असे 120 विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाईल. तर या क्लासेसची विशेषता म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एअर कंडिशन लायब्ररी, विशेष तज्ञाचे मार्गदर्शन आणि मुला-मुलीसाठी सेपरेट वसतिगृह पण उपलब्ध आहे. तसेच 11वी आणि 12वीची ऍडमिशन पण त्यांच्या मार्फत केल्या जाईल. तर याच्या एंट्रन्स एक्झामसाठी खाली जे इन्स्टिट्यूटची वेबसाईट दिलेली आहे www.siddhantedu.com, तर यावर आपण रजिस्ट्रेशन करू शकता. याची अंतिम तारीख आहे 28 फरवरी. संपूर्ण माहिती घेण्यासाठी सिद्धांत एज्युकेशन करिअर फाउंडेशन याचा खाली पत्ता दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे 8999904128 किंवा 8788756460 यावर तुम्ही संपर्क करू शकता. व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. जे विद्यार्थी आता 10वीची परीक्षा देणार आहे त्यांना नक्की शेअर करा. खैरी येथे ग्रामपंचायत तर्फे घरकुल महोत्सव कार्यक्रम संपन्न. खैरी येथे ग्रामपंचायत तर्फे घरकुल महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला श्रीकांत राऊत सरपंच खैरी, रवींद्र निवल सदस्य ग्रामपंचायत खैरी, सौ लताताई सम पवार सदस्या ग्रामपंचायत, सौ रमाताई वनकर सदस्या ग्रामपंचायत, सौ सरलाताई सुगवारकर सदस्या ग्रामपंचायत, गजानन भुयर सचिव ग्रामपंचायत खैरी, सुरेश कुंभलकर मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा, संदीप आडे मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा, पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी घरकुल मिळालेले लाभार्थ्यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच घरकुल मंजूर लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी गजानन भुयर सचिव यांनी घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासंदर्भात माहिती दिली. यावेळी खैरी गावातील घरकुल लाभार्थ्यांनी आम्हाला घरकुल बांधकामाकरिता शासनाने तातडीने रेती उपलब्ध करून द्यावे किंवा रेती घाट लिलाव करून रेती खुली करण्यात यावी असे लाभार्थ्यांनी मत व्यक्त केले. यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे. सांस्कृतिक राजधानी पुणे येथे बालेवाडी सभागृहात 20 लाख लाभार्थ्यांना प्रमाणपत्र मंजुरी म्हणजे मंजुरी आदेश देणार आहे. आणि 10 लाख लाभार्थी जे आहे जे सर्वदृष्ट्या योग्य आहे अशा 10 लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरित करणार आहे. म्हणजे 15,000 रुपये वन टाइम. माननीय आपल्या देशाचे जे गृहमंत्री अमित शहा आणि माननीय मुख्यमंत्री व सर्व मंत्रिमंडळातील सहकारी यांच्या हस्ते आपल्या राज्यभरातील 10 लाख लाभार्थ्यांना आज प्रथम हप्ता वितरित होत आहे. त्याचा थेट प्रक्षेपण आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. आणि त्याआधी आपण जे घरकुल लाभार्थी होते आपल्या इथे ज्यांनी अतिउत्कृष्ट घर बांधलं, जे 1,20,000 घर तर होत नाही आपल्याला माहित आहे, पण त्या पैशातही जवळचे पैसे लावून उत्तमरित्या घर बांधलं अशा लाभार्थ्यांचा सत्कार जे लाभार्थी आपल्या इथे मंजूर आहे म्हणजे त्या मंजूर लाभार्थ्यांना आपण प्रमाणपत्र वितरित करणार आहोत. तुमचं घर मंजूर आहे म्हणजे नमुना म्हणजे 5 ते 10 असं मोजक्या. आणि यापुढे जे आता घरकुल बांधणार आहे त्यांना जे अडचणी येणार आहे रेती संबंधी म्हणा किंवा कुठल्या जागेसंबंधी त्याचा आपण इथे चर्चा करणार. आणि तुम्हाला जे रोजगार हमी योजनेतून जे पैसे मिळणार आहे ते कुठल्या पद्धतीनं कसे कुठल्या टप्प्यावर मिळणार त्याची आपण इथे चर्चा करणार आहोत. त्यानंतर 5:45 जे पुणे येथील प्रक्षेपण चालू होईल ते आपल्याला बघायचं आहे. त्यापूर्वी आपल्याला ते चर्चा करायची आहे. तर सुरुवातीला मी मान्यवरांना विनंती करतो की जे आपले 4 भाग्यशाली लाभार्थी आहेत ज्यांनी आपल्या कमी पैशात जवळचे पैसे टाकून उत्तमरित्या घर बांधकाम केलं त्या 4 लाभार्थ्यांचा आपण इथे सत्कार घेत आहोत. पहिले लाभार्थी आहे श्री महादेव गणपत बांडबैले. आले आहे का पहिले? महादेव मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांचा शाल स्वीकार. यानंतर महाआवास अभियान 24-25 ग्रामीण टप्पा 2 मधील घरकुल मंजूर झालेल्या 5 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरी पत्राचं वाटप आता होईल. मी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री माननीय अमित शहा साहेबांना विनंती करते की त्यांनी मंजुरी पत्र त्याचं वाटप करावं. लाभार्थी आहेत शंकर किसन तोत्रे, निर्मला शंकर तोत्रे, तालुका आंबेगाव, ग्रामपंचायत कुरवंडी. ह्यांचं कच्चं घर आहे आणि पशुपालन हे उदरनिर्वाहाचं त्यांचं साधन आहे. शंकर किसन तोत्रे आणि निर्मला शंकर तोत्रे. यानंतरचे लाभार्थी आहे शरद गजानन भारती, कमल शरद भारती, तालुका बारामती, ग्रामपंचायत मेघळी.
त्यांना 2 मुलं आहेत आणि गावातील ग्रामदेवतेचं जे मंदिर आहे त्याचे ते पुजारी आहेत आणि त्यांना जी दक्षिणा मिळते तोच त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. स्वतःची शेती नाहीये त्यांची. यानंतर विराज राजेंद्र पाटोळे, तालुका दौंड, ग्रामपंचायत नांदवीज. विराजला आई वडील नाहीयेत. FY BCom मध्ये तो शिकतोय. त्याला 2 लहान भाऊ आहेत आणि छपरामध्ये वास्तव्य असलेलं असं त्याचं घर आहे आणि हा 18 वर्षाचा तरुण आहे. यानंतरचे लाभार्थी आहे सोमनाथ महादेव ठाकर, सुवर्णा सोमनाथ ठाकर. ठाकर आदिवासी कुटुंब आहे आणि मोलमजुरीचं काम ते इतरांच्या शेतामध्ये करतात. तालुका मावळ, ग्रामपंचायत परंदवाडी. यानंतरचे लाभार्थी आहेत उज्ज्वला भागचंद कोळपे, भागचंद शिलाजी कोळपे, तालुका शिरूर, ग्रामपंचायत करंडेलवाडी. इतरांच्या शेतामध्ये ते मोलमजुरी करतात आणि यामध्ये लाभार्थी ही महिला आहेत.